MPPTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरची सुरुवात केली होती, मॅथमॅटिकल मेथड्स. त्याला आपण वेक्टर्स असंही म्हणतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलर आणि वेक्टर असे दोन पॉईंट आपण समजून घेतले होते. बघा, स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, तर ज्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला फक्त मॅग्निट्यूड माहिती असतं त्यांना आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, तर ज्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण माहिती असतं त्याला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ वेक्टर बघायचं. त्यामुळे हेडिंग टाका टाइप्स ऑफ वेक्टर. ठीक आहे, आपण एक एक टाइप समजून घेऊया. पहिला टाइप आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर बघा, झिरो वेक्टर या वर्डमध्येच त्याची डेफिनेशन आहे. झिरो वेक्टर कशाला म्हणायचं, तर वेक्टर विच हॅव झिरो मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज अ झिरो वेक्टर. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला आपण झिरो वेक्टर असं म्हणतो. डेफिनेशन इथं लिहितो मी, द वेक्टर विच हॅव झिरो magnitude is called zero vector. बघा डेफिनेशन काय लिहिली आहे, द वेक्टर विच हॅव झिरो मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज अ झिरो वेक्टर. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला आपण झिरो वेक्टर असं म्हणतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा इथे लिहितो मी एक्झाम्पल, द velocity vector of a stationary object is a zero vector. बघा काय लिहितो मी इथं, एक्झाम्पल काय आहे बघूया, व्यवस्थित समजून घेऊया. द वेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे एका जागेवरती थांबलेला स्थिर असलेला एक ऑब्जेक्ट आहे. त्या स्टेशनरी ऑब्जेक्टचा जो वेलॉसिटी वेक्टर असतो तो वेलॉसिटी वेक्टर हा झिरो वेक्टर असतो. म्हणजे नक्की काय बघा, समजा एक ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट कसा आहे तर स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजेच एका जागेवरती स्थिर आहे. ठीक आहे, याला लिहितो मी स्टेशनरी ऑब्जेक्ट. मग हा जर एका जागेवरती उभा असेल तर मला सांगा ह्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असेल, तर त्याची वेलॉसिटी झिरोच असणार आहे, बरोबर का, कारण की तो एका जागेवरती स्थिर आहे. मग वेलॉसिटी झिरो असेल तर वेलॉसिटी वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असेल, तर त्या वेलॉसिटी वेक्टरचं मॅग्निट्यूड सुद्धा झिरोच असणार आहे, कारण की वेलॉसिटी किती आहे झिरो, म्हणजे वेलॉसिटी वेक्टरचं मॅग्निट्यूड हे पण किती असणार आहे तर झिरोच असणार, बरोबर आहे. मग बघा बरं, मॅग्निट्यूड झिरो आहे म्हणजे ह्या वेलॉसिटी वेक्टरला मी कोणता वेक्टर म्हणणार, याला मी झिरो वेक्टर असं म्हणतो. मग काय लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये असा कोणताही वेक्टर असू द्या ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असेल त्या वेक्टरला आपण झिरो वेक्टर असं म्हणतो. ठीक आहे, तर तुम्ही याची डेफिनेशन लिहा, एक एक्झाम्पल लिहा, त्याच्यावरून तुम्हाला झिरो वेक्टर व्यवस्थित लक्षात राहील. आता आपण पुढचा टाईप बघूया. सेकंड टाईप आहे इक्वल वेक्टर्स. दुसरा टाइप आहे इक्वल वेक्टर्स. आता इक्वल वेक्टर्स कोणाला म्हणायचं, तर वेक्टर्स विच हॅव इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं असतं इक्वल असतं आणि ज्यांची डायरेक्शन सुद्धा कशी असते तर सेम डायरेक्शन असते, तर आपण इक्वल वेक्टर असं म्हणतो. बघा इथं डेफिनेशन लिहितो, द वेक्टर्स विच have equal magnitude and same direction are called equal vectors. बघा इझी डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन लिहिली, द वेक्टर्स विच हॅव इक्वल मॅग्निट्यूड, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड इक्वल असतं अँड सेम डायरेक्शन, आणि ज्या वेक्टरची डायरेक्शन सुद्धा कशी असते तर सेम डायरेक्शन असते, त्यांना आपण काय म्हणणार, त्यांना आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर आहे, समजा याला आपण म्हणूया एक वेक्टर, याला कसं रीड करतो आपण वेक्टर ए बी.
ठीक आहे, हा एक वेक्टर आहे ए बी. आणि अजून एक वेक्टर आहे समजा, याला आपण म्हणूया पी. बघा बरं, या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड तुम्हाला काय दिसतंय, सेम दिसतंय. बघा ही लेंथ आणि ही पण लेंथ कशी आहे, सेम आहे, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे, सेम आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे या दोघांची डायरेक्शन बघा, दोघांची डायरेक्शन सुद्धा कशी दिसते तुम्हाला, सेम डायरेक्शन दिसते. म्हणजे ह्या वेक्टरला म्हणजे वेक्टर ए बी आणि वेक्टर पी क्यू या दोघांना आपण कसला वेक्टर म्हणणार, याला आपण इक्वल वेक्टर असं म्हणणार. मग इथे लिहू शकतो आपण वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर पी, याला आपण म्हणतो इक्वल वेक्टर. अगदी इझी डेफिनेशन आहे, अगदी इझी, याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. ठीक आहे. तर तुम्ही याची डेफिनेशन लिहा, खाली हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित दाखवा. ठीक आहे. हे झालं इक्वल वेक्टर. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा टाईप कोणता आहे बघूयात. पुढं आहे अपोजिट वेक्टर किंवा त्याला आपण निगेटिव्ह वेक्टर असं म्हणू शकतो. ज्याला इक्वल वेक्टर समजलंय तो अपोजिट वेक्टर व्यवस्थित समजून घेऊ शकतो. मला तिसरा टाईप आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह किंवा त्यालाच आपण अपोजिट वेक्टर असं म्हणतो. बघा, निगेटिव्ह वेक्टरलाच अपोजिट वेक्टर असं म्हणतो. मग ह्याला कसं डिफाइन केलं जात असेल बघा, द वेक्टर्स विच हॅव इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. असे वेक्टर्स ज्या वेक्टरचं लक्षात ठेवा मॅग्निट्यूड कसं असतं, सेम असतं, पण त्यांची डायरेक्शन मात्र कशी असते तर अपोजिट डायरेक्शन असते. त्या वेक्टरला आपण काय म्हणायचं तर त्याला आपण अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतो. अगदी सोपं आहे. ठीक आहे. बघा इथं डेफिनेशन लिहितो. द वेक्टर्स which have equal magnitude but opposite direction are called negative vector. बघा काय लिहिलं, द वेक्टर्स विच हॅव इक्वल मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं असतं, इक्वल असतं, परंतु अपोजिट डायरेक्शन, त्यांची डायरेक्शन कशी असते तर अपोजिट डायरेक्शन असते, त्यांना आपण काय म्हणतो निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतो. म्हणजेच एक्झाम्पल बघा, सपोज देयर इज अ वेक्टर ए बी. एक ए बी वेक्टर आहे. ठीक आहे. हा एक ए बी वेक्टर आहे आणि दुसरा एक वेक्टर इथं दाखवतो मी. बघ, दोन वेक्टर दाखवले. त्या वेक्टरला आपण कसं रीड करणार, ए बी, बरोबर. त्याला आपण टेल असं म्हणतो, याला आपण हेड असं म्हणतो, बरोबर. हा काय हेड पॉइंट आणि ह्याला आपण टेल पॉइंट असं म्हणतो. वेक्टर इकडे चाललंय, त्यामुळं काय लक्षात ठेवा, वेक्टर रीड करत असताना टेल पासून हेड कडे असं रीड करायचं. त्यामुळे हा झाला वेक्टर ए बी. आणि हा कोणता वेक्टर आहे, हा वेक्टर आहे बी ए. हा वेक्टर कोणता आहे, बी ए. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड बघा, मॅग्निट्यूड तुम्हाला सेम दिसेल, पण दोघांची डायरेक्शन मात्र कशी आहे तर अपोजिट आहे. या वेक्टरला आपण निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर असं म्हणणार, बरोबर. म्हणजे इथं बघा, इथं मी असं लिहू शकतो ए बी वेक्टर इज इक्वल टू मायनस ऑफ बी ए वेक्टर असं लिहू, मायनस ऑफ बी ए वेक्टर. बघा, ए बी वेक्टर आणि बी ए वेक्टर, ए बी वेक्टर आणि बी ए वेक्टर हे दोन्ही इक्वल आहे, पण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून मी इथं काय केलं मायनस साइन दिलं. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो निगेटिव्ह वेक्टर किंवा यालाच आपण अपोजिट वेक्टर असं म्हणतो. अगदी सोपं आहे. डेफिनेशन लिहा आणि त्याच्या खाली एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. पुढे बघूयात आपण. पुढचा टाईप आहे पॅरलल वेक्टर्स. पुढचा टाईप आहे बघा, चौथा टाईप पॅरलल वेक्टर्स. आता पॅरलल वेक्टर्स कशाला म्हणायचं बघा, इतक्या सुंदर आणि इतक्या इझी डेफिनेशन आहे, तुम्ही नुसता वर्ड बघितला तरी सुद्धा त्याची डेफिनेशन स्वतः लिहू शकता, एवढा इझी पॉइंट आहे. कशाला म्हणायचं पॅरलल वेक्टर्स, द वेक्टर्स विच हॅव सेम डायरेक्शन आर कॉल्ड एज पॅरलल वेक्टर्स. बघा कसं सांगतो मी, द वेक्टर्स विच हॅव सेम डायरेक्शन, त्यांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे,
पण मॅग्निट्यूड बद्दल मात्र मी तुम्हाला काहीच म्हणलेलं नाही. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड इक्वल असू पण शकतं आणि नसू पण शकतं. त्यामुळे ह्याची डेफिनेशन कशी तयार होते बघा, द वेक्टर्स विच हॅव सेम डायरेक्शन. जर डायरेक्शन सेम असेल तर ऑब्व्हियसली ते वेक्टर कसे असणार आहेत, एकमेकांना पॅरललच असणार. तर आपण काय म्हणतो, पॅरलल वेक्टर्स असं म्हणतो. इथं लिहितो मी, द वेक्टर्स which have same direction are called parallel vectors. बघा, ज्या वेक्टर्सचं डायरेक्शन सेम असते, ज्या वेक्टर्सची डायरेक्शन सेम असते त्या वेक्टर्सला आपण पॅरलल वेक्टर्स असं म्हणतो. पण यांचं मॅग्निट्यूड सेम असेलच असं काही नाहीये. बघा इथं एक्झाम्पल दाखवतो. समजा हा आहे ए बी वेक्टर, आहे ए बी वेक्टर बरोबर, आणि इथं दाखवतो मी पी क्यू वेक्टर. आता हे दोन्ही वेक्टर बघा, या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड कसं दिसते तुम्हाला, मॅग्निट्यूड वेगवेगळं दिसतं. ठीक आहे. अजून एखादा वेक्टर समजा मी दाखवला, तर बघा हा पण वेक्टर कसा दिसतोय तुम्हाला, ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं दिसतंय, सगळ्यात जास्त दिसतंय. ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कमी दिसतंय, ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मीडियम दिसतंय. पण हे तिन्ही वेक्टर कसे आहेत, हे तिन्ही वेक्टर पॅरलल वेक्टर्स आहेत. का पॅरलल वेक्टर्स आहेत, कारण की ह्या तिघांची डायरेक्शन कशी दिसते आपल्याला, सेम दिसते. काय लक्षात ठेवा, असे वेक्टर्स ज्यांची डायरेक्शन कशी असते तर सेम असते, त्यांना आपण काय म्हणतो, तर पॅरलल वेक्टर्स असं म्हणतो. बरोबर, म्हणजे तिथं वेक्टर ए बी, वेक्टर पी क्यू, वेक्टर आर एस, हे तिन्ही वेक्टर कसे आहेत, तर पॅरलल वेक्टर्स आहेत. ठीक आहे, ओके. आता पुढे बघूयात आपण. पुढचा टाइप आहे अँटी पॅरलल वेक्टर्स. पुढचा टाइप आहे अँटी पॅरलल वेक्टर्स. वेक्टर टाइप आहे पाचवा, अँटी पॅरलल. ठीक आहे. आता अँटी पॅरललच्या अपोजिट अँटी पॅरलल, बरोबर. म्हणजेच अँटी पॅरलल वेक्टर्स कशाला म्हणायचं, ज्या वेक्टर्सची डायरेक्शन अपोजिट असते त्या वेक्टर्सला आपण अँटी पॅरलल वेक्टर्स असं म्हणतो. समजतंय, अँटी पॅरलल वेक्टर्स म्हणजे काय, ज्या वेक्टरची डायरेक्शन ही अपोजिट असते त्याला आपण अँटी पॅरलल वेक्टर असं म्हणतो. मग इथे लिहूया आपण, द वेक्टर्स which have opposite direction are called anti-parallel vectors. बरोबर. एखादा एक्झाम्पल बघा, असं एक्झाम्पल सांगताय. समजा आहे वेक्टर ए बी, ठीक आहे, आणि हा आहे वेक्टर पी क्यू. आता हे दोन्ही वेक्टर बघा, हे दोन्हीही वेक्टर कसे दिसतात, अँटी पॅरलल आहेत. अँटी पॅरलल म्हणजे काय, त्यांची डायरेक्शन कशी दिसते आपल्याला, एकमेकांच्या अपोजिट दिसते आहे. बरोबर, आणि त्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम असू पण शकतं आणि नसू पण शकतं. त्यामुळे मॅग्निट्यूडचं इथं आपण काही सांगू शकत नाही. फक्त इथं महत्त्वाचे आहे डायरेक्शन, की अँटी पॅरलल म्हणजे लक्षात ठेवा त्या दोघांची डायरेक्शन कशी असते, एकमेकांच्या अपोजिट असते. म्हणजेच थोडक्यात मला सांगा, इथं ह्या दोन वेक्टर मधला अँगल किती असेल, ह्या दोघांमधला अँगल बघा, थीटा इज इक्वल टू कसा असणार आहे, तर थीटा हा 180 डिग्री असेल. थीटा किती असणार आहे, 180 डिग्री. दोघंही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. बरोबर आहे का. बघा, हा वेक्टर आहे ए बी सपोज, आणि हा वेक्टर आहे इकडच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला दिसतो पी क्यू. मग या दोघांमध्ये अँगल कितीचा असणार आहे, तर अँगल असणार आहे 180 डिग्री, कारण दोघंही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. मग काय लक्षात घ्या, अँटी पॅरलल वेक्टर मध्ये थीटा 180 डिग्री असतो. तसंच मगाशी सांगायचं राहिलं, पॅरलल वेक्टर मध्ये अँगल किती असणार आहे, तर पॅरलल वेक्टर मध्ये अँगल जो आहे तो 0 डिग्री असतो. बघा इथं समजून सांगतो आता मी. मगाच्या एक्झाम्पल मध्ये पॅरलल वेक्टर मध्ये आपण अशी डायग्राम काढली होती, बरोबर, पी क्यू, ए बी आणि पी क्यू. हे दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत.
बरोबर. आणि दोन्ही पॅरलल आहेत म्हणजे त्यांच्यामधला जो अँगल असेल तो अँगल थीटा किती असणार आहे तर 0 डिग्री असणार आहे. समजतंय, कारण की हा वेक्टर जर ह्याच्यावरतीच आपण जर ठेवला तर दोघांमध्ये अँगल किती असणार आहे ऑब्विसली 0 डिग्री असेल. मग काय लक्षात ठेवा की पॅरलल वेक्टर मध्ये अँगल 0 डिग्री असतो, एक अँटी पॅरलल वेक्टर असेल तर त्याच्यामध्ये अँगल हा 180 डिग्री असतो. ठीक आहे, ओके. पुढचा टाइप आहे बघा, सहावा टाइप आहे कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स, कोलिनियर वेक्टर्स. आता कोलिनियर वेक्टर्स कशाला म्हणायचं बघ, द वेक्टर्स विच आर पासिंग थ्रू द सेम लाईन, एकाच लाईन मधून पास होणाऱ्या वेक्टर्सला आपण कोलिनियर वेक्टर्स असं म्हणतो. बघा याचे ज्या वेळेला वेक्टरचे डायग्राम मी इथं दाखवेन त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. डेफिनेशन तरी समजून घ्या. द वेक्टर्स which are passing through same line are called कोलिनियर वेक्टर्स. समजते का मला? जे वेक्टर्स एकाच लाईन मधून पास होतात त्याला आपण म्हणायचं कोलिनियर वेक्टर. बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवतो तुम्हाला. समजा हा आहे वेक्टर ए बार आणि हा आहे वेक्टर बी बार. तर बघा बरं हे दोन्ही वेक्टर एकाच लाईन मधून जात आहेत म्हणजे यांना म्हणणार मी कोलिनियर वेक्टर. ठीक आहे, त्याचप्रमाणे समजा दुसरं एक्झाम्पल, हा आहे वेक्टर ए बार, हा आहे वेक्टर बी बार. इथं पण बघा हे दोन्ही वेक्टर एकाच लाईन मधून जात आहेत, एक इकडं चाललाय आणि एक इकडं चाललाय. ठीक आहे, पण दोन्हीही म्हणजे ए बार आणि बी बार हे दोन्ही वेक्टर एकाच लाईन मधून जात आहेत. बरोबर, एकाच लाईन मधून जात आहेत, त्यामुळे यांना सुद्धा आपण काय म्हणणार कोलिनियर वेक्टर असं म्हणणार. बरोबर, त्याचप्रमाणे समजा इथं एक वेक्टर दाखवतो, ह्याला म्हणतो मी ए बार, त्याला मी म्हणतो बी बार. बघा बरं हे दोन्हीही वेक्टर एकाच लाईन मधून जात आहेत, एकाच लाईन मधून जात आहेत म्हणून यांना आपण कोलिनियर वेक्टर असं म्हणतो. अगदी इझी आहे. ठीक आहे, द वेक्टर्स विच आर पासिंग थ्रू द सेम लाईन आर कॉल्ड एज अ कोलिनियर वेक्टर. क्लिअर? ओके. आता पुढची डेफिनेशन बघूयात आपण. पुढचा टाइप बघूयात कोप्लेनर वेक्टर्स. कोप्लेनर वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स. आता कोप्लेनर वेक्टर्स कशाला म्हणायचं बघ. कोलिनियरचा अर्थ मी काय सांगितलं होता, कोलिनियर म्हणजे एकाच लाईन मधून पास होणार आहे. मग कोप्लेनर म्हणजे काय असेल तर एकाच प्लेन मध्ये असलेल्या वेक्टर्सला आपण कोप्लेनर वेक्टर असं म्हणतो. द वेक्टर्स विच आर इन द सेम प्लेन, द वेक्टर विच लाईज इन द सेम प्लेन. जे वेक्टर्स एकाच प्लेन मध्ये असतात त्या सर्व वेक्टर्सला आपण कोप्लेनर वेक्टर असं म्हणतो. इथे लिहा the vectors which are in the same plane are called coplanar vectors. बघा इथं आता बऱ्याच जणांना प्लेन म्हणजे काय ते लक्षात आलेलं नसेल. बघा हा जो बोर्ड आहे हा बोर्ड म्हणजे एक प्लेनच आहे. बरोबर, हा बोर्ड म्हणजे एक प्लेनच आहे. मग ह्या व्हर्टिकल प्लेन वरती, व्हर्टिकलच आहे ना हा बोर्ड, कसा आहे तर उभा आहे. मग ह्या उभ्या प्लेन मध्ये किंवा ह्या व्हर्टिकल बोर्ड वरती मी जे काही वेक्टर्स काढेन, जेवढे वेक्टर्स मी इथं काढणार आहे, समजा हा जर वेक्टर ए बार असेल, हा वेक्टर बी बार असेल, तर हे दोन्ही वेक्टर ह्या व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे म्हणून यांना मी कोप्लेनर वेक्टर असं म्हणू शकतो. हे तर लक्षात. म्हणजेच बघा सपोज हे दोन पेन म्हणजे दोन वेक्टर आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, आता हे दोन पेन असे ठेवले म्हणजे हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर. तर हे दोन्ही सुद्धा वेक्टर जे आहे हे दोन्ही वेक्टर
आपल्याला ह्या व्हर्टिकल प्लेन वरती आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे का? समजतंय? हे दोन्ही प्लेन, ठीक आहे, हे समजतंय. ह्याला आपण प्लेन असं म्हणणार. हे बुक म्हणजे आता हे झालं ह्याचं प्लेन, ठीक आहे. आणि हे जे दोन पेन आहेत त्याला आपण काय म्हणूयात, वेक्टर असं म्हणूया. बरोबर, याला आपण वेक्टर असं म्हणूया. तर सध्या मी या दोन्ही पेनला किंवा या दोन्ही वेक्टरला असं दाखवलं म्हणजे ते व्हर्टिकल प्लेनमध्ये आहे, ठीक आहे. समजा जर मी या दोघांना असं ठेवलं तर हे दोन्ही सुद्धा कशावरती आहेत, तर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. कशामध्ये आहेत? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. समजा ह्या वेक्टरला मी असं ठेवलं तर हे दोन्ही सुद्धा ह्या व्हर्टिकल प्लेनमध्ये असणार. समजतंय? ठीक आहे. तर लक्षात ठेवा, कोप्लेनर वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर्स विच आर इन द सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असलेल्या सर्व वेक्टर्सला आपण कोप्लेनर वेक्टर असं म्हणतो, ठीक आहे. आता कायम लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर असतील तर दोन वेक्टर कायम कोप्लेनर असतात. टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. दोन वेक्टर हे नेहमी कोप्लेनर असतात. जर दोन पेक्षा जास्त वेक्टर्स असतील तर ते कोप्लेनर असतीलच असं काही नाहीये. समजतंय? बघा मी इथं लिहितो मी, महत्वाचा पॉइंट आहे. टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. दोन वेक्टर हे नेहमी कोप्लेनर असतात. पण तीन वेक्टर जर असतील तर ते तीन वेक्टर कोप्लेनर असतीलच असं काही नाही. म्हणजे बघा इथं, आता हा बोर्ड आहे, ह्या बोर्डवरती आपण तीन वेक्टर दाखवले. बघा, हे झाले दोन वेक्टर, ठीक आहे. हे दोन वेक्टर आहेत. आता हे दोन वेक्टर कोप्लेनर आहेत, ठीक आहे. आणि तिसरा वेक्टर जर मी असं दाखवलं तर तुमच्याकडे येतोय, ठीक आहे. हे दोन वेक्टर आहेत, ठीक आहे. आणि हा तिसरा वेक्टर जो तुमच्याकडे येतो, मग तिसरा वेक्टर हा कोप्लेनर नाही आहे ना, येते लक्षात. मग काय लक्षात ठेवा, दोन वेक्टर हे कोप्लेनर असतातच. पण जर तीन वेक्टर असतील तर ते तीन वेक्टर कोप्लेनर असतीलच असं काही नाही. समजा ह्या वेक्टरला मी असं दाखवलं. आता बघा बरं, हे तिन्ही वेक्टर सध्या तुम्हाला व्हर्टिकल प्लेन मध्ये दिसतील. बरोबर, मग मी यांना कोप्लेनर म्हणू शकतो. पण मगाच्या सारखं समजा ह्या तिसऱ्या वेक्टरला मी जर असा ठेवला तर हा तिसरा वेक्टर काय होतो, बोर्ड मधून बाहेर येतो. म्हणजेच हा काय असणार आहे, कोप्लेनर वेक्टर नाही. मग काय लक्षात ठेवा, जर दोन पेक्षा जास्त वेक्टर असतील तर ते कोप्लेनर असतीलच असं काय नाही. पण दोन वेक्टर असतील तर ते कायम कोप्लेनर असतात, ठीक आहे. हे झालं कोप्लेनर वेक्टर्स बद्दल. आता शेवटचं बघायचं आपल्याला, कॉन्करंट वेक्टर्स. कॉन्करंट वेक्टर्स कॉन्करंट वेक्टर्स. आता कॉन्करंट म्हणजे काय ते बघूया. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या सर्व वेक्टर्सला आपण कॉन्करंट वेक्टर्स असं म्हणतो. द वेक्टर्स विच आर पासिंग थ्रू द सेम पॉइंट. एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या सर्व वेक्टर्सला आपण कॉन्करंट वेक्टर्स असं म्हणायचं. म्हणजे डेफिनेशन लिहितो, द वेक्टर्स विच आर passing through same point are called concurrent vectors. जसं मी तुम्हाला सांगितलं कोप्लेनर बद्दल. कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेन मधून पास होणाऱ्या सर्व वेक्टर्सला कोप्लेनर असं म्हणतो. जसं कॉन्करंट वेक्टर म्हणजे एकाच पॉइंट मधून पास होणाऱ्या सर्व वेक्टर्सला आपण काय म्हणायचं, कॉन्करंट वेक्टर. द वेक्टर विच आर पासिंग थ्रू सेम पॉइंट. बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक पॉइंट आहे समजा, तर ह्या पॉइंट मधून एक वेक्टर समजा इकडे गेला, ठीक आहे. एक वेक्टर समजा इकडे गेला, एक वेक्टर समजा इकडे चाललाय, ठीक आहे. याला म्हणतो मी ए बार, याला म्हणतो मी बी बार, याला म्हणतो मी सी बार. तर हे तिन्ही वेक्टर काय आहे, हे तिन्ही वेक्टर कॉन्करंट आहे. कॉन्करंट का आहे, कारण की हे तिन्ही वेक्टर एकाच म्हणजेच कॉमन पॉइंट मधून काय होतात, पास होत आहेत. म्हणून ह्या तिन्ही वेक्टरला आपण कॉन्करंट वेक्टर असं म्हणायचं. म्हणजे तिथं लिहितो मी, वेक्टर्स ए बार, बी बार and C bar are
कॉन्करंट वेक्टर. मला वाटतं हे आटीच्या आटी ही वेक्टरचे टाईप तुमच्या लक्षात आलेले असतील. शेवटचा टाईप व्यवस्थित कळाला का? कॉन्करंट वेक्टर म्हणजे एकाच पॉईंट मधून पास होणाऱ्या सर्व वेक्टर्सला आपण कॉन्करंट वेक्टर असं म्हणतो. इथं दिसते डायग्राम. या डायग्राम मध्ये बी बार हा वेक्टर इकडे चाललाय, सी बार हा वेक्टर इकडे चाललाय, ए बार हा वेक्टर इकडे चाललाय. तिन्ही वेक्टर एकाच पॉईंट मधून जात आहेत, पास होत आहेत, म्हणून ह्या तिन्ही वेक्टर्सला आपण कॉन्करंट वेक्टर असं म्हणतो. आलं लक्षात? ओके. आता हे 8 टाईप आपण बघितले. आता आपल्याला पुढचे टाईप इथं बघायचे. आता बघूयात आपण नेक्स्ट टाईप. नेक्स्ट टाईप आहे बघा वेक्टरचा युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टरची डेफिनेशन काय बघा. द वेक्टर which have a unit magnitude is called as a unit vector. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं तर 1 असतं. युनिट म्हणजे 1 लक्षात ठेवा. युनिटीचा अर्थ आहे 1 बरोबर. मग युनिट वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर which have a unit magnitude is called as a unit vector. इथं डेफिनेशन लिहितो बघा. द वेक्टर which have unit magnitude is called unit vector. ठीक आहे. काय लिहिलं बघा. द वेक्टर विच हॅव युनिट मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं तर 1 असतं. युनिट म्हणजे 1. तर त्या वेक्टरला आपण काय म्हणायचं तर युनिट वेक्टर असं आपण म्हणतो बरोबर. युनिट वेक्टरचा पर्पज काय? द पर्पज ऑफ युनिट वेक्टर इज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ ए गिवन वेक्टर. कोणत्याही वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला युनिट वेक्टरचा यूज होतो. मग इथं लिहा इट्स पर्पज is to find direction of any vector. हा त्याचा यूज आहे. खूप महत्त्वाचा आहे बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर? युनिट वेक्टरचा पर्पज आहे टू फाइंड द डायरेक्शन ऑफ एनी वेक्टर. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला युनिट वेक्टरचा काय होतो यूज होतो. म्हणजे काय बघा. समजा हा एक वेक्टर ए बार आहे, हा एक वेक्टर बी बार आहे. ठीक आहे. दोन वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. एक वेक्टर ए बार आहे, एक वेक्टर बी बार आहे. कोणताही वेक्टर असेल तर त्या वेक्टरचा युनिट वेक्टर हा असतोच. आणि युनिट वेक्टर हा नेहमी दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये असतो. मग जर हा वेक्टर ए बार इकडे असेल, ह्या डायरेक्शन मध्ये चाललेला असेल तर त्याचा जो युनिट वेक्टर आहे तो युनिट वेक्टर सुद्धा लक्षात ठेवा त्याच डायरेक्शन मध्ये प्रेझेंट असतो बरोबर आहे. आणि हा युनिट वेक्टर आपण असा लिहितो ए कॅप. ठीक आहे. बघा काय लिहिलंय मी ए कॅप असं दाखवायचं. समजतंय का बघा. हा आहे वेक्टर ए बार, त्याचा हा आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड लक्षात ठेवा किती असतं 1 असतं बरोबर आहे. आणि हा युनिट वेक्टर हा दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग हा युनिट वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो तर ए कॅप. आता इथं वेक्टर मी बी बार दाखवला. याचा पण युनिट वेक्टर त्याच डायरेक्शन मध्ये असणार आहे आणि त्याचंही मॅग्निट्यूड किती असणार आहे तर युनिट मॅग्निट्यूड असणार आहे. किती असणार आहे? युनिट मॅग्निट्यूड असेल. आणि हा जो वेक्टर बी बार आहे त्या वेक्टरचा जो युनिट वेक्टर आहे तो युनिट वेक्टर आपण कसा लिहिणार तर बी कॅप असा लिहिला जातो. ठीक आहे. युनिट वेक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघा तुम्ही असा लक्षात ठेवा. युनिट वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टर डिवाइड बाय magnitude of a given vector. असा तो फॉर्म्युला आहे बघा. युनिट वेक्टर कसा लिहिला जातो? युनिट वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. म्हणजे बघा समजा हे एक एक्झाम्पल घेऊयात आपण. त्या एक्झाम्पल मध्ये युनिट वेक्टर काय आहे तर ए कॅप आहे. मग हा कसा लिहिणार मी बघा इथे लिहितो मी ए कॅप इज इक्वल टू बरोबर युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू गिवन वेक्टर म्हणजे कोणता आहे इथे गिवन वेक्टर ए बार बरोबर आणि डिवाइड बाय काय लिहिलं बघ मॅग्निट्यूड ऑफ ए गिवन वेक्टर. ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं लिहितो आपण मॉड मध्ये ए बार कसं लिहितो त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर. त्याला काय म्हणायचं युनिट वेक्टर. तसंच इथं बघा इथं सेकंड एक्झाम्पल बघा. इथं आहे वेक्टर बी बार, याचा युनिट वेक्टर आहे बी कॅप. कसा लिहिणार हा बी कॅप
म्हणजे युनिट वेक्टर बी कॅप इज इक्वल टू गिवन वेक्टर आहे बी बार आणि ह्याला डिवाइड बाय काय लिहिणार मी मॅग्निट्यूड ऑफ ए गिवन वेक्टर म्हणजे मॉड मध्ये बी बार असं लिहिणार. आलं का लक्षात? तर हे झालं युनिट वेक्टरच्या बाबतीत. युनिट वेक्टर म्हणजे अगदी सोपं लक्षात ठेवा. द वेक्टर विच हॅव ए युनिट मॅग्निट्यूड ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं तर युनिटी म्हणजेच 1 असतं त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. आणि युनिट वेक्टरचा हा महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. युनिट वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. आणि लक्षात? ओके. आता पुढचा पॉईंट आपण बघूयात. पोझिशन ऑफ वेक्टर. पुढचा टाइप बघायचा आपल्याला पोझिशन वेक्टर. तर पोझिशन वेक्टर म्हणजे काय ते बघूया. 10 पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं? द वेक्टर which gives the position of a given particle in a given coordinate system. दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी जो वेक्टर यूज केला जातो त्याला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. बघा डेफिनेशन लिहितो, व्यवस्थित समजून सांगतो. द वेक्टर which gives position of a particle म्हणा, पॉइंट म्हणलं तरी सुद्धा चालेल. पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉइंट इन ए गिवन कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा नक्की इथं काय सांगितलंय. दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 2 कोऑर्डिनेट सिस्टीम असेल किंवा 3 कोऑर्डिनेट सिस्टीम असू शकते. तर दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखादा पार्टिकल त्या पार्टिकलची पोझिशन समजण्यासाठी जो वेक्टर आपण यूज करतो त्या वेक्टरलाच आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. म्हणजे नक्की काय बघा. समजा इथे एक 2 कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असं दाखवलं आहे. त्याला आपण 2 कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. समजा एक्स वाय झेड 3 ॲक्सिस असतील तर त्याला 3 कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो आपण. मग इथं 2 ॲक्सिस आहेत म्हणून याला आपण 2 कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. समजा इथं कुठंही या एक्स वाय ॲक्सिसच्या मध्ये कुठंही समजा एखादा पार्टिकल आहे. सपोज हा एक पार्टिकल आहे, बरोबर. तर ह्या पार्टिकलची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी नक्की तो पार्टिकल एक्स वाय या 2 ॲक्सिसच्या मध्ये नक्की कुठे आहे हे कळण्यासाठी बघा आपण काय करतो तर ओरिजिन पासून बरोबर हा काय ओरिजिन आहे त्या ओरिजिन पासून आपण काय करतो एक वेक्टर काढतो. ठीक आहे, एक वेक्टर काढतो आणि तो वेक्टर त्या पार्टिकल पर्यंत काढणार. ठीक आहे. मग हा जो वेक्टर असेल ओ आणि या पॉइंटला मी काय करतो नाव देतो ओ ए. तर हा जो वेक्टर ओ ए बार आहे, हा वेक्टर जो आहे ओ ए बार, हा ओ ए बार हा वेक्टर आपल्याला काय करतो तर ह्या पार्टिकलची पोझिशन सांगतो की एक्स वाय या 2 ॲक्सिसच्या मध्ये हा पार्टिकल नक्की कुठं आहे. म्हणून ओ ए बार ह्या वेक्टरला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. समजतंय का मला? दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखादा पार्टिकल त्या पार्टिकलची पोझिशन नक्की कुठे आहे हे फाइंड आउट करण्यासाठी जो वेक्टर आपण काय करतो यूज करतो त्या वेक्टरला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. काय केलं बघा मी इथं समजा अजून एक एक्झाम्पल ह्याच्यात सांगतो. समजा इथं एक पार्टिकल आहे. या पार्टिकलची मला पोझिशन फाइंड आउट करायची असेल तर ओरिजिन पासून मी काय करतो एक वेक्टर ड्रॉ करतो बरोबर इथपर्यंत. ठीक आहे. आणि ह्या पॉइंटला सपोज मी बी नाव देतो. तर त्या बी ह्या पॉइंटच्या ठिकाणी जो पार्टिकल प्रेझेंट आहे त्या पार्टिकलची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी मी ओबी बार हा वेक्टर काय केला ड्रॉ केला. तर ओबी बार हा जो वेक्टर आहे हा वेक्टर मला काय सांगणार पोझिशन सांगणार. कुणाची पोझिशन तर बी ह्या पॉइंटला असलेल्या पार्टिकलची पोझिशन सांगणार. त्यालाच आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. म्हणजे इथं ओ ए बार ओबी बार हे काय आहेत तर पोझिशन वेक्टर्स आहेत. आलं का लक्षात? मग इथं लिहितो मी हियर ओ ए बार comma OB bar are the position vectors which gives
position, which gives position of points present at A and B respectively. बघा काय लिहिलंय मी, OA bar and OB bar are the position vectors, बरोबर आहे का, which gives the position of points present at A and B. A आणि B या दोन ठिकाणी असलेले जे पार्टिकल्स आहेत यांची पोझिशन समजण्यासाठी OA बार आणि OB बार हे दोन वेक्टर्स आपण इथे ड्रॉ केले, त्या वेक्टर्सला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. आणि काय लक्षात ठेवा, पोझिशन वेक्टर हे ओरिजिन पासूनच काय होत असतात, निघत असतात, त्यामुळे हे एक व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं पोझिशन वेक्टर बद्दल. आता पुढे आपल्याला बघायचं आहे रिझल्टंट वेक्टर. हा शेवटचा टाइप असणार आहे वेक्टरचा. आता लास्ट पॉइंट बघायचं आपल्याला रिझल्टंट वेक्टर. बघूया, तिथं हेडिंग टाकतो मी रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर बघा, पहिल्यांदा डेफिनेशन लिहितो मी इथं. द वेक्टर which gives same effect, which gives the same effect as produced by all other vector is called resultant vector. काय लिहिले बघा, डेफिनेशन व्यवस्थित वाचा. The vector which gives the same effect as produced by all other vector is called as a resultant vector. बघा, एक एक्झाम्पल मी इथं समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल त्या डेफिनेशनचा अर्थ काय ते कळेल. समजा एक इथं मोठा दगड आहे, ठीक आहे, ए ह्या पोझिशनला एक मोठा दगड ठेवला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावरती आपण समजा 4 फोर्सेस अप्लाय केले, 1 2 3 आणि असे 4 फोर्सेस ह्याच्यावरती अप्लाय केले. मला सांगा फोर्स काय असतो, फोर्स एक वेक्टर क्वांटिटीज आहे, बरोबर. अशा याच्यावरती फोर्सेस अप्लाय केले, 4 फोर्सेस. मग ह्या 4 फोर्सेसचा इफेक्ट काय असेल, ह्या 4 फोर्सेसचा इफेक्ट असणार आहे की हा जो स्टोन आहे, हा स्टोन ए ह्या पोझिशन पासून डिस्प्लेस होईल, म्हणजे याची डिस्प्लेसमेंट होईल, त्याची पोझिशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. हा दगड थोडासा पुढे जाईल, बरोबर. आपण मानूया की तो बी ह्या ठिकाणी पोहोचला, समजतंय. 4 फोर्सेस अप्लाय केले, त्या स्टोन ए चं डिस्प्लेसमेंट झालं कुठपर्यंत, तर बी पर्यंत झालं, ठीक आहे. तो इफेक्ट झाला, इफेक्ट ऑफ दिस ऑल फोर्सेस. आता मी काय करतो, हे 4 फोर्सेसच्या ऐवजी, 4 फोर्सेस यूज करण्याच्या ऐवजी मी एकच फोर्स अप्लाय करतो आणि त्या एकाच फोर्सचा इफेक्ट असणार आहे सेम. बघा, हे 4 फोर्सेस मी काढून टाकतो, त्याच्याऐवजी एकच फोर्स मी इथं अप्लाय करतो, सेम तोच स्टोन आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती काय केलं मी, एकच फोर्स अप्लाय केला आणि ह्या सिंगल फोर्सचा जो इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट ह्या 4 फोर्सेसच्या इफेक्ट इतकाच असणार. म्हणजेच हा स्टोन ए ह्या पोझिशन पासून बी या ठिकाणी पोहोचणार. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, द इफेक्ट ऑफ दिस सिंगल फोर्स इज इक्वल टू द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय ऑल अदर फोर्सेस. म्हणजेच ह्या फोर्सला, या सिंगल फोर्सला मी रिझल्टंट फोर्स असं म्हणू शकतो. येते लक्षात, कारण की हा काय करतोय, हा सिंगल फोर्स ह्या चौघांचं काम करतोय ना, म्हणून मी याला काय म्हणू शकतो, याला मी रिझल्टंट फोर्स असं म्हणणार, बरोबर आहे. द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय दिस सिंगल फोर्स इज इक्वल टू द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय ऑल अदर फोर्सेस. म्हणजेच मी याला म्हणणार रिझल्टंट फोर्स. सेम तसंच डेफिनेशन मध्ये लिहिले बघा. सपोज ह्या फोर्सेसच्या ऐवजी आता आपण वेक्टर म्हणूया, ठीक आहे, हे सगळे वेक्टर आहेत, हा पण एक वेक्टरच आहे, बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकतो, द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय दिस सिंगल वेक्टर इज इक्वल टू द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय ऑल अदर वेक्टर्स. Therefore, this single vector is called as a resultant vector. त्याला आपण resultant vector असंच म्हणतो. तसंच दिलंय बघा, the vector which gives the same effect as produced by all other vectors. इतर वेक्टर्सने जो दिलेला इफेक्ट आहे तो इफेक्ट जर एखादा वेक्टर आपल्याला दाखवत असेल तर त्या एखाद्या वेक्टरला, म्हणजे तो जो सिंगल वेक्टर आहे त्या सिंगल वेक्टरला आपण काय म्हणणार, रिझल्टंट वेक्टर असं म्हणतो, ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. आज आपण टाइप्स ऑफ वेक्टर सगळे पूर्ण केले, सगळ्या डेफिनेशन व्यवस्थित लिहा, सगळे टाइप व्यवस्थित समजून घ्या, लिहून मला काय करायचं मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूयात. ऑल द व्हेरी बेस्ट.